नमस्कार मित्रांनो, मी किशोर माले स्वागत करतोय तुमचं टेक्निकल किशोर या चॅनलवर। मित्रांनो, आज मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे 2 हप्ते बहिणींच्या अकाउंटमध्ये जमा करण्यात आलेले 3000 रुपये हे लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये आज जमा करण्यात आलेले। परंतु काही लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे आलेले नाही। का हे पैसे आलेले नाही आणि कधी हे पैसे येतील याचं उत्तर मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून घ्या। मी असेच लाडकी बहीणच्या अपडेट आणि अदर रिलेटेड योजना आपल्या चॅनलवर आणत असतो। चला तर पाहूया की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे बाकींच्या बहिणींच्या अकाउंटमध्ये का आले नाही। कारण मागचे जो डाऊट होता की प्रत्येक बहिणीच्या अकाउंटमध्ये राज्य सरकारने जेवढी फॉर्म अप्रूव्ह झाले होते त्यांना 1 रुपया पाठवला होता, परंतु बऱ्याच महिलांच्या अकाउंटमध्ये हा 1 रुपया गेला नव्हता। त्यामुळे राज्य सरकारने सगळ्या लाडक्या बहिणींना एक अनाउन्समेंट केली होती की आपलं जे बँक अकाउंट आहे ते आधार कार्डशी लिंक करून घ्या, आधार कार्डची सीडिंग करून घ्या। कारण राज्य सरकार जे पैसे पाठवते ते आधार कार्ड नंबरवर पैसे पाठवत असते। कारण भरपूर असे करोडो फॉर्म असतात आणि प्रत्येक बँक अकाउंट हा एंट्री करणं हे सोपं नसतं, हे मोठं काम आहे। त्यामुळे आधारचा जो डाटा राज्य सरकारकडे आणि केंद्र सरकारकडे आहे त्याच डाटाने ऑटोमॅटिकली पैसे डीबीटीच्या माध्यमातून हे बहिणींना मिळालेले ज्यांचे आधार कार्ड सीडिंग झाले होते, म्हणजे आधार कार्ड हे बँक अकाउंटशी लिंक होतं त्या बहिणींना हे पैसे आलेले। मोस्टली ज्यांचं इंडियन पोस्ट पेमेंट बँकचं अकाउंट होतं त्या बहिणींना सगळ्यांना 100% मधून 99% पैसे मिळालेले। कारण जेव्हा पोस्टचं अकाउंट उघडतं इंडियन पोस्ट पेमेंट बँकचं तेव्हा ऑटोमॅटिकली आधार सीडिंग हे अकाउंट ओपनिंगच्या वेळेसच होत असतं। म्हणून मोस्टली ज्या महिलांचं इंडियन पोस्ट पेमेंट बँकचं अकाउंट होतं त्यांना मोस्टली 99% पैसे मिळालेले आहेत। आता बघा, याच्यात जो महत्त्वाचा पॉईंट आहे म्हणजे ज्या महिलांचे बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक नाही अशा महिलांनाही बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत, पण महिलांच्या बँक खात्यात 10 दिवस उशिराने पैसे ते जमा होणार आहेत। ज्यांचं लिंक नाही त्यांनाही पैसे राज्य सरकारने पाठवलेले आहेत, परंतु आधार कार्ड लिंक नसल्याने ते पैसे जे पेमेंट मेथड असतं त्या पेमेंट मेथडने येण्यासाठी वेळ लागेल आणि तो 10 ते 12 दिवस लागू शकतो। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो पहिला हप्ता होता तो मिळण्याची सुरुवात केलेली राज्य सरकारने। त्यानंतर लाडक्या बहीण योजनेचा पहिला हप्ता काही महिलांच्या अकाउंटमध्ये आज जमा करण्यात आलेला आहे। ज्या महिलांच्या बँक खात्यात 9 ऑगस्टला 1 रुपया ट्रायल म्हणून जमा झाला होता त्याच महिलांच्या बँक खात्यात ट्रायल रन म्हणून योजनेचा पहिला हप्ता जमा झाला आहे। ज्या महिलांच्या बँक खात्यात आता 3000 रुपये जमा झाले आहेत, राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता हा 17 ऑगस्टला जमा होईल असं जाहीर करण्यात आलेलं आहे। पण त्यावेळी पैसे पाठवताना कोणतीही तांत्रिक अडचण येऊ नये त्यासाठी आज हा ज्या महिलांच्या अकाउंटमध्ये 3000 रुपये आलेत त्यांच्यासाठी हा ट्रायल रन म्हणून एक एक्सपेरिमेंट करण्यात आलेला आहे। आता बघा, येत्या 17 तारखेला जवळपास 1.25 कोटी महिलांच्या बँक खात्यात हे पैसे जमा होणार आहेत। त्यात 27 लाख महिलांचे बँक खाते हे आधार क्रमांकाशी लिंक नाही। त्यामुळे सरकार पुढे हा मोठा पेच निर्माण झालेले। असं असलं तरी सरकारने यावर मार्ग काढला आहे। सरकारकडून ज्या महिलांचे बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक झालेले नाही ते लिंक करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे। सरकारकडून आतापर्यंत कळवण्यात आलेले आकडेवारीनुसार येत्या 17 तारखेला राज्यातील 1,02,00,000 महिलांच्या बँक खात्यात योजनेचा पहिला हप्ता हा म्हणजेच 3000 रुपये जमा करण्यात येणार आहे। मित्रांनो, जेव्हा राज्य सरकारने ही योजना जाहीर केली होती तेव्हाच राज्य सरकारने सगळ्या महिलांना आवाहन केले होते की त्यांचं जे बँक अकाउंट आहे ते आधार कार्डशी सीडिंग म्हणजे लिंक करून घेण्यासाठी राज्य सरकारने सांगितलं होतं। परंतु तरी काही कारणास्तव 27 लाख महिलांचे बँक अकाउंट हे त्यांच्या आधार कार्ड क्रमांकाशी लिंक नसल्याने हा मोठा पेच जो निर्माण झालेला आहे। तरी राज्य सरकारने याच्यावर एक मार्ग काढलेला आहे। ज्या महिलांचं बँक अकाउंट हे आधार कार्डशी लिंक नाही त्या महिलांच्या बँक अकाउंटवर हे पैसे 17 तारखेनंतर 10 दिवसात त्यांच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहेत। म्हणजे ज्यांचं आधार कार्डशी लिंकही नाही अकाउंट त्यांनाही पैसे राज्य सरकार देत आहे, म्हणून याच्यात घाबरण्याचं काम नाही। परंतु तुम्ही जरी तुमचं आधार कार्ड अजूनही बँक क्रमांकाशी लिंक केलेलं नसेल तर आजच तुमच्या बँकमध्ये जाऊन तुम्ही तुमचं आधार कार्ड लिंक करून घ्या। आणि लाडकी बहीण योजनेबाबत एक दुसरी अपडेट म्हणजे सरकारने सांगितलं होतं की 31 ऑगस्टपर्यंत जेवढे फॉर्म किंवा अर्ज केले जातील त्यांना ऑगस्टमध्ये इन्स्टॉलमेंट
या 2 महिन्याच्या मिळतील। परंतु सरकारने आता स्पष्ट केलेलं आहे की 31 ऑगस्ट ही अंतिम डेट नाही लाडकी बहीण योजनेचे अर्ज करण्याची। यापुढेही अर्ज येत राहतील आणि ते अर्ज अप्रूव्ह होत राहतील आणि त्यांना इन्स्टॉलमेंट भेटत राहतील। ही एक आज राज्य सरकारने मोठी लाडकी बहीण योजनेबद्दल अपडेट दिलेली। मित्रांनो, तुमचे डाऊट जरी हा व्हिडिओ बघून खरंच सॉल्व झाले असतील आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांनो, लाडकी बहीणच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओवर। तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र।